नमस्कार मित्रांनो, मॅग्नम वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज रिसॉर्ट बंद असल्या कारणामुळे जी काय मज्जा घेणार आहे ती मी एकटाच घेणार आहे आणि ती मी कशाप्रकारे मज्जा घेतो ती तुम्ही पुढे बघा. चला मग बॉडी स्लाईडवर जाऊन झाल्यानंतर आता मी चालला आहे अपर बेबी फ्लोट स्लाईडवरती. 4 माळे चढावं लागतील. आता जाम दम लागलाय, तरी पण काही तुमच्या एंटरटेनमेंटसाठी करावं लागतं. चला मग जाऊया आणि घेऊ डबल टूबची मज्जा. आता थोड्याच वेळात आपण जाणार आहे, तोपर्यंत बघतच राहा व्हिडिओ, काही स्किप करू नका. ही फेकली टूब आणि आत्ता मी जाणार आहे. चला ट्यूबमध्ये बसून आत्ता चाललो मी माझ्या पार्टनरसोबत. तो बघा समोर माझा पार्टनर. अरे त्याची ट्यूब पलटी झाली, त्याला दिले उडवून. थांब सांगते थांब. हां, अरे पण कसं थांबू, बिना ब्रेकची गाडी. तरी पण कसे तरी थांबलो आहे मी. आता त्याला परत बसायला सांगतो. आता बसायला लागला आणि परत पलटी झाली ट्यूब. आत्ता काय मी काही थांबणार नाही, त्याला घेऊनच जाणार आहे खाली. तरी पण परत थांबलो आहे मी कसा तरी. याला सांगतो नीट बस, तरी पण काही नीट बसत नाही. आत्ता बघतो कसा बसतोय, नाहीतर मारतोच याच्या कानाखाली. हँडल पकड, हे हँडल पकड मागचं. हे मागचे हँडल पकड आणि बस. अरे कसा बसतो? अरे तसं नाही बसायचं. अरे ट्यूबवरती झोपून माझे हे बघ समोरचे हँडल आहे ना ते पकड. कसा झोपतो तू? आपण दोघं सोबत जाऊ असं असं सांगतो तुला मी. काय रे, कसं चाललंय तुझं? हां, असं पकड आणि जाऊ. आत्ता बघ कसं चाललंय. आत्ता बघा कसं चाललं आहे आम्ही 120च्या स्पीडने. मित्रांनो खरं सांगू का, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत लाईफ एन्जॉय करून घ्यायची. काय माहिती उद्या असू की नसू. खरं बोलतोय ना मी. चला मग मित्रांनो, आत्ता डबल ट्यूबची राईड झाली. या ट्यूबवरती उलटा बसून आल्यावर चक्करसारखी यायला लागली. ब्लरसारखं दिसतंय, झक्क झक्क. ठीक आहे, होईल थोड्या वेळात बरं. चला मग मॅटवर जाऊ आता. मॅट तर नाही आहे, असाच जातो. यार स्लाईडवर जाता जाता लहानपणीची आठवण आली. जसे की पावसाळ्यात जेव्हा आम्ही शेतामध्ये चिखलामध्ये खेळायला जायचे, तेव्हा असाच उंच टेकडीवरनं घसरत यायचो. तशीच ही फिलिंग येते. तुम्ही शेतामध्ये असं केलं आहे का कधी? घसरगुंडी जाम मजा यायची ना. तशीच आता मजा येते, पण ती लहानपणीची एक वेगळीच मजा होती. असं वाटतं पुन्हा एकदा लहान झालं आणि तीच मजा घेतोय मी परत पुन्हा. ठीक आहे, लहान झालोय तर आता जाऊ लहान पोरांच्या पूलमध्ये. करू लहान मुलांसारखी फुल मज्जा. तुम्हाला सूर मारता येते का? हे बघा कशी सूर मारतात. शिकायचे असेल तर या रिसॉर्टला शिकवतो तुम्हाला मी. चला मग मोठ्या मोठ्या स्लाईडची मज्जा घेतल्यानंतर आता लहान मुलांच्या स्लाईडची मज्जा घेऊ. ही आहे व्हाईट स्लाईड आणि ह्याच्यात काही जास्ती स्पीड मिळत नाही, तरी पण लहान मुलांसाठी मजेदार स्लाईड आहे. ही झाली दुसरी स्लाईड. आता जाऊ या तिसऱ्या स्लाईडमध्ये. ही लायटिंगवाली स्लाईड आहे. त्याच्यात पण घसरत घसरत यावं लागते. स्लाईड काही जास्त होत नाही, पण तरी पण मज्जा खूप येते. लहान मुलांना घसरत घसरत यायला जाम मजा येते, त्याच्यामुळे ही तशी सिस्टीम आहे. मोठ्या माणसांना काही मजा येणार नाही, पण लहान मुलांना खूप मज्जा येणार. ठीक आहे, लायटिंगवाली स्लाईडची मज्जा घेतली. आता जाऊया शेवटची स्लाईडची मज्जा घ्यायला. त्या स्लाईडमध्ये राईड करायला जाम मज्जा येते. आणि हा, कोणत्या पण बॉडी स्लाईडची राईड करताना नायलॉनचे कपडे नक्की वापरा, तेव्हाच तुम्ही स्लाईडवरती घसरणार. कळलं का? सगळे स्लाईडची मज्जा घेऊन झाल्यानंतर एक डुबकी मारतो पाण्यात आणि निघतो बाहेर. चला मग आता जायची वेळ झाली. आता आपला गोलू पण चालला आहे. आता मी पण थोड्या वेळात जातो. आता जाणार आहे सूर मारायला वेवपूलकडे. थोड्याच वेळात सूर मारतो आणि निघतो बाहेर. मारूया सूर उडी आणि निघूया बाहेर. आता उडी मारली तर थोडी स्विमिंग पण करूया. इकडे तिकडे हातपाय हलवतो आणि निघतो बाहेर. आजच्या दिवसासाठी एवढंच. येतो पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तोपर्यंत राधे राधे. टेक केअर. बाय बाय.